आम्ही मूळचे शिवसैनिक महेश सर, आम्ही आणि सावंत सर, मोरे सर अगोदर शिवसेनेचं काम करत असताना 5 वर्षापूर्वी संविधान वाटपाचा कार्यक्रम केला होता माननीय विजयराव यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यावेळेस त्यांची भेट झाली होती आणि त्याच्यानंतर 5 वर्षानंतर आजच राष्ट्रवादीच्या आनंदसह त्यांची भेट झाली. हा फार दुर्मिळ योग होता, पण ते गेले. असो, त्यानंतर त्याच कार्यक्रमात योगायोग असा आहे, सांगावं असं यासाठी वाटलं, योगायोग असा आहे की त्याच कार्यक्रमामध्ये कॅप्टन आशिष दामले साहेबांची भेट झाली होती. त्यावेळेस मी आणि मित्र मोरे सर होतो आणि त्या भेटीचं रूपांतर नंतर आमच्या काही भेटी एवढ्या वाढल्या, स्वभाव जुळले, मन जुळले, काम करण्याची पद्धत आम्हाला कॅप्टन साहेबांची आवडली आणि त्या आवडीनं आम्ही यांच्याशी जुळले गेलो आणि आज एक पंचवार्षिक योजना आमची पूर्ण झालेली आहे. ज्यांची वाट बघत होतो त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या प्रियंका दामले मॅडमच्या ठिकाणी आपण झाले जोरदार. मी स्वप्नील सर आणि महेश सरला विनंती करतो की शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनी मॅडमचं स्वागत करावं. बदलापूरमध्ये आपण राहतो आणि बदलापूर शहरामध्ये समाजसेवेत एक नवीन नाव पुढे आलं आणि बघता बघता त्या नावाने सर्वांच्या हृदयाचा ठाव घेतला. अशा प्रियंका दामले मॅडम जोरदार आनंद पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी जे जे काही चांगलं करते ते नेहमीच त्या दामले कुटुंबियांनी बदलापूरकरांसाठी केलेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे, सर्वसामान्यांसाठी केलेलं आहे. त्यामुळे एक मोलाचं असं व्यक्तिमत्व आपल्याला आहे. मी स्वप्नील सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन पुन्हा एकदा सुरू. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्या कार्यक्रमाला साथ घालतो तेव्हा वहिनी आमच्यासाठी सदैव उपस्थित असतात. गेल्या वर्षीही आरटीच्या कार्यक्रमाला वहिनी होत्या, त्यांची थाप सदैव आमच्या पाठीशी असते, इथूनही राहील. आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे, या महाराष्ट्राला साने गुरुजींनी आई दिली. या महाराष्ट्राला साने गुरुजींनी आई दिली, डॉक्टर नरेंद्र जाधवांनी बाप दिला. या महाराष्ट्राला साने गुरुजींनी आई दिली, डॉक्टर नरेंद्र जाधवांनी बाप दिला. माननीय शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्राला दादा दिला. दादा ही 2 शब्द उच्चारतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक वेगळी प्रतिमा, एक इमेज तयार होते. आणि ती इमेज म्हणजे काय? वयाच्या 19व्या वर्षापासून राजकारण उतरलेली व्यक्ती, सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन, अध्यक्ष, ते राज्याचा उपमुख्यमंत्री तथा आज विरोधी पक्षनेते असा अजितदादा पवार यांचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये अजित पवारांचं जर काम घेतलं तर तुम्हाला माहीत आहे, आपण सर्व वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये चक्रा मारत असतो. मंत्रालयाची अवस्था अशी आहे की शासकीय काम आणि 6 महिने थांब, परंतु दादा ज्या डिपार्टमेंटला असतात त्या डिपार्टमेंटला 6 महिने थांबायची गरज पडत नाही. दादांचा स्वभाव इतका स्पष्ट आहे की ते स्पष्ट सांगतात की बाबा रे, तुझं काम होणार आहे किंवा तुझं काम होणार नाही. उलटून त्याला हेही सांगतात की बाबा तुझं काम होणार नाही आहे, तुझाही वेळ वाया घालू नको आणि माझाही वेळ वाया घालू नको. असे हे आमचे स्पष्ट वक्ते दादा आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण या मेघाभरतीच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. अजित पवार साहेब हे युवकाचे प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच आणि आमचे आदरणीय कॅप्टन आशिष दामले साहेब हेही युवक आहेत. हमेशा युवकांना त्यांनी बळ दिलेले आहे, प्रेरणा दिलेली आहे. अजित पवारांची राहणी, उच्च विचार, त्यांचा टापटीपणा हा संबंध महाराष्ट्राच्या मुलामुलींचा आयडॉल आहे आणि तेच जपत आम्ही इथं पाहतो. तेच आम्ही कॅप्टन आशिष दामले यांच्या रूपाने इथं बदलापूरमध्ये पाहतो. अजितदादांचा वक्तशीरपणा काय आहे? आताच आमचे मित्र पत्रकार साहेबांनी वक्तशीरपणाबद्दल बोलले होते. वक्तशीरपणा काय असतो त्याचं एक उदाहरण सांगतो. वहिनी सावंत सर फार मजेशीर किस्सा आहे. अजितदादा वक्तशीरपणाबद्दल खूप ऐकून आहे. दादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि कॅप्टन साहेब युवक आहेत.
संविधानाची उद्देशिका या ग्रंथाचं प्रकाशन करायला आपण आशिष दामले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली मंत्रालयात गेलो. सर्वांना टाईम सांगितला होता की प्रकाशनाची वेळ हे 3 वाजताची. आता आम्ही हे ऐकून होतो की दादाने जर 3चा टाईम दिला असेल तर दादा 10 मिनिट अगोदरच येतात. हे आम्ही ऐकलं होतं. त्या दिवशी आम्हाला वाटलं उपमुख्यमंत्री आहे, आपण बदलापूरून आलो, साधे कार्यकर्ते, 15-20 मिनिट थोडं 19-20 होईल असं वाटलं. परंतु दादाने 3चा टाईम दिला होता. आम्ही सर्व 2:30-3:15 तिथं रेडी होतो. अडचण झाली तर प्रेसवाल्याला पण 3 वाजताचा टाईम दिला होता. आम्हाला वाटतं मुख्यमंत्री आहे, उशीर होईल. परंतु दादा त्या ठिकाणी 2:45 वाजता उपस्थित झाले आणि ते मीडियावाले येण्याच्या अगोदरच आमचा कार्यक्रम उठून झाला. म्हणजे आमचं जे स्वप्न होतं, आम्ही इथनं बदलापूर्ण जाताना कुटुंबातील सदस्यांना मित्रांना सांगितलं होतं की आम्ही पुस्तकाचं प्रकाशन करायला चालू आहे आणि बघा संध्याकाळी तुम्ही आम्हाला TV वर बघता. साहजिक आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री जर माझ्यासारख्या सामान्य नागरिकाच्या पुस्तकाचं जर प्रकाशन करत असतील आणि तेही भारतीय संविधानाच्या पुस्तकाचं, तर 100% त्याची न्यूज होणारच होती. परंतु दादांच्या वक्तशीरपणामुळं काहींना फायदा झाला, परंतु आमची मात्र अशी गोची झाली. ते आमच्या सदैव स्मरणात नाही. भविष्यात असा कधी योग येईल नाही माहीत नाही, आम्ही कधी TV वर दिसून न दिसून माहीत नाही. परंतु दादांच्या वक्तशीरपणाचा तो एक किस्सा वहिनी या ठिकाणी मला अवपूर्ण आठवला म्हणून मी तो शेअर केला. असं दादाच्या आवडीचं सावजीचं साधून या ठिकाणी बोलत असताना दादांचा भेंड्यामध्ये खेळण्याचा छंद आहे. त्यात दादांना गाण्याची पद्धत आहे, गाणेही आवडतात. त्याचाच या ठिकाणी मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी स्वतः आमची टीम सबंध बदलापूरकराच्या वतीनं वाढदिवसानिमित्त दादांना एवढ्या शुभेच्छा देतो की दादा पुढच्या वर्षी जेव्हा आपला वाढदिवस आम्ही ते बदलापूरमध्ये साजरा करू, त्या कार्यक्रमाला आमच्या स्टेजवर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या स्टेजवर बसाल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या स्पर्धा परीक्षेच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजचा जो कार्यक्रम आहे स्पर्धा परीक्षा सरकारी नोकरी भरती. बघा, एकच ध्येय, एक विचार, जॉब करा, एकच नोकरी करा, एकच व्यवसाय करा, एकच. तुम्हाला जर तुमचं प्रोफेशन निवडायचं असेल तेही एकच निवड. एक नाही घर भारभर चिरल्या असा प्रकार आपल्याकडनं झाला नाही. हा खूप मोठा दुर्मिळ योग आहे. या ठिकाणी आपण सरकारी नोकरी भरतीच्या मार्गदर्शनाखाली आपण एकत्र जमलेलो आहोत. त्यामुळे मी आवाज सांगतो, जर एखाद्या मुलाला पोलीस व्हायचं असेल तर त्यांनी तलाठीची भरतीची तयारी करू नये. जर त्याला पोलीस व्हायचंय तर त्यांनी ग्रामसेवकाचा फॉर्म बिलकुल भरू नये. आरोग्य खात्याच्या जागेसाठी अर्ज करू नये की मला पोलीस व्हायचे आणि मला पोलीस व्हायचंय या उद्देशानं फक्त 1 वर्ष जर आपण काटेकोरपणे त्या पोलीस भरती संबंधी प्रॉपर जर अभ्यास केला तर मी तुम्हाला आदरणीय मंचावरील सदस्याच्या वतीनं प्रॉमिस देतो की 1 वर्षामध्ये जॉब तुमच्या हातात असेल. याचं कारण सांगतो. अरे सचिन तेंडुलकर आज जरी त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं असलं तरी आज ते भारत रत्न आहे. ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली त्यावेळेस ते 10वी नापास होते, परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये ते देव होते. जगात त्यांच्यासमोर कुठलाही फलंदाज टिकत नव्हता. का? एकच ध्येय. म्हणून आजच्या या आपल्या शिबिराचं जे ब्रीद वाक्य आहे, जे स्लोगन आहे ते एकच ध्येय, एकच विचार. जर सचिन तेंडुलकर 6 महिने क्रिकेट खेळला असता आणि 6 महिने फुटबॉल जर खेळला असता तर आज तो या देशाचा भारतरत्न झाला. म्हणून लक्षात एकच तुम्ही कुठलाही निवडा. मी आज तुमच्यासाठी 10 ते 15 सरकारी नोकरीची ऑफर घेऊन आलेलो आहे. आज जे या सभागृहामधनं बाहेर पडतील
आणि इथून पुढचे 6 महिने त्यावर काम करतील ते 6 महिन्यानंतर आपल्याला या मुलांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवावा लागेल. कारण ते सांगतील की या कार्यक्रमानं आम्हाला नोकरी लागली, या कार्यक्रमामुळे आम्हाला नोकरी लागली. त्यामुळं एकच भेट. आणखी जर दुसरं बोलायचं असेल तर लता मंगेशकर, जर त्यांनी 6 महिने गाणं घातले असत्या आणि नंतर आता मी टेनिस खेळते, फार कंटाळा आलाय, तर त्या आज भारताच्या नाही तर जगाच्या गानकोकिळा झाल्या असत्या का, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, काही करा, एकच करा, 2 करू नका. कुठल्याही एका जॉब, एका नोकरीवर इतकं लक्ष पुरवा, इतका वेळ द्या, इतकं बारकावे पहा की ती नोकरी स्वतःहून म्हणली पाहिजे की अरे बाबा मी तुझ्यासाठीच आहे, मी तुझीच वाट बघत होते. त्यामुळं एकच ध्येय, एकच वाक्य, एकच विचार. जे लोक राजकारण करतात, एकच पक्ष, काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, एकाच पक्षामध्ये राहा, एकाच पक्षामध्ये काम करा, तरच तुम्हाला सक्सेस आहे. हे इतके उदाहरण सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही इथून जाताना, या सभागृहाच्या बाहेर जाताना एक शिदुरी घेऊन गेली पाहिजे आणि 10 ठिकाणी 10 नोकऱ्याला हात नाही घातला पाहिजे. साधारणतः आम्हाला असा अनुभव आहे, मी आणि महेश गेले 15 वर्षापासून या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करतात. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक परीक्षेला हजर असतो. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही त्या स्पर्धा परीक्षेचा किंवा इतर परीक्षेचा फॉर्म भरू नये, त्यासाठी प्रयत्न करू नये. मी अजिबातच ह्या मताचा नाही. माझा विषय वेगळा आहे. विषय काय वेगळा आहे की तुम्ही एकाच परीक्षेवर बसता. ती परीक्षा निवडण्याच्या पूर्वी मला द्यायचे का नाही द्यायचे, करायचं का नाही करायचं, ती करायची तर का करायचे, करायची नाही तर का करायची नाही, हा सगळा अभ्यास करून त्याच परीक्षेच्या मार्गाला नक्कीच तुम्हाला 6 महिने. सर तर म्हणतात, आमचे महेश सर म्हणतात, नाही सर तुम्ही 6 महिने फार कमी सांगता, कमीत कमी 1 वर्ष तर बोलत आहोत. पण मी म्हणतो 6 महिन्यामध्ये ती नोकरी तुमच्या खिशात असते. कारण तुम्ही जर या पद्धतीनं नियोजनबद्ध असा जर तुमचा कार्यक्रम केलेला असेल तर. बघा, अगदी तुम्हाला पॉइंटर बोललेलं आहे. 24 जून 2022 म्हणजे गेल्या महिन्याचे सकाळचा पेपर काढा. सकाळ वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्र शासनाची टॅगलाईन आलेली आहे, बातमी छापून आलेली आहे. 2,75,000 जागा निघत आहेत महाराष्ट्र शासनाच्या. आता तुम्ही असं म्हणू नका माझं सरकार पडलं ना, सरकारचा काही इथं संबंध नाही. रिक्त जागा ह्या रिक्त जागा आहेत. सरकार येतील, सरकार जातील, परंतु शासनाचा गाडा सांभाळणारे लोक आहेत ते शासकीय कर्मचारी, आणि ते कर्मचारी कोणतंही सरकार जरी असलं तरी त्या सरकारला त्या रिक्त जागा भरणं आहे. म्हणून सकाळमध्ये बातमी छापून आणि 24 जूनला या राज्यामध्ये 2,75,000चा बॅकलॉग आहे आणि येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये हा संपूर्ण बॅकलॉग सरकार भरणार आहे. मग मला सांगा, 2,75,000 जागा आणि आपल्याला किती पाहिजे हे? आणि मला याची खात्री आहे तुम्ही सर्वजण आला ते एकाच जागेसाठी आला, ती एक जागा मिळवणं मला वाटत नाही की फार एवढं मोठं अवघड काम आहे. आता तुम्ही म्हणताल की ह्या एक जागा काय एकाच डिपार्टमेंटच्या आहेत का? अजिबात नाही. बघा जागा कशा आहेत. काही जागा मंत्रालयामध्ये आहेत. ज्यांना मंत्रालयात काम करायचे ते लोक मंत्रालयातल्या जागेसाठी जातात. काही कोर्टामधल्या जागा आहेत, तहसीलदार कार्यालयातील जागा आहेत, पोस्ट ऑफिसच्या जागा आहेत, MSDच्या जागा आहेत, हॉस्पिटलच्या जागा आहेत, अंगणवाडी सेविका वगैरे यांच्या जागा आहेत. अशा संबंध जागा जर पाहिल्या तर 2,75,000 जागांचा बॅकलॉग आहे. आणि पोलिसांच्या तर 50,000 जागा येतात. आणि मला वाटतं 15 दिवसापूर्वी शासनाचा GR सुद्धा आलेला आहे की पहिला टप्पा म्हणून टोटल शासनाच्या जागा ह्या 50,000 जागा रिक्त आहे आणि त्यातील पहिला टप्पा हा 7,231 पदांचा हा पहिला टप्पा भरण्याचा आहे. म्हणून शासनाने तसा GR काढलेला आहे.
महाराष्ट्रातील भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये थोडी ढवळाढवळ झाल्यामुळं ते आजचं उद्या होणार आहे. लक्षात घ्या, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. महाराष्ट्रातील भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती ढवळाढवळ झाल्यामुळं ते आजचं उद्या होणार आहे. होणार नाही अशातला भाग नाही, ते 100% होणार आहे. म्हणजे या 2,75,000 जागा त्या भरल्या जाणार आहेत. आता आपल्याला समजेल की या जागा कुठं मिळतील किंवा जागा कशा उपलब्ध होतील. तर याची मी एक येताना आकडेवारी घेऊन आलेलो आहे किंवा या जागा कुठं भरलेल्या असतात. साधारणतः आता MPSC बद्दल आणि UPSC बद्दल या ज्या 2 डिपार्टमेंटच्या जागा आहेत ना, त्या स्पेशली मी माझ्या सरांना म्हणतो की सर तो फार मोठा वाक आहे आणि तुम्ही बोलल्यात बरं, मी आपलं थोडं खाली येतो, क्लास 2 वरच येतो. महेश सर बोलले की हा ठीक आहे, मी MPSC आणि UPSCला घेतो, म्हणून MPSC आणि UPSC बद्दल सर सविस्तर सांगतील, मी थोडं खाल्ल्या बाजूला येतो. तर बघा ह्या क्लास पदाच्या जागा आहेत की आता येणाऱ्या ह्या 1 ते 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये क्लार्क पदाच्या जागा मिळणार आहेत. आणि या क्लार्क पदाच्या जागेमध्ये एक तर काही जागा त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे MPSC मध्ये ज्या जागा विशेषतः मंत्रालय आहे किंवा कोर्टामधील जागा आहे त्या MPSCच्या डिपार्टमेंटला बदलल्या जातील. परंतु इतर कोर्ट ऑफिस आहे किंवा MSCD आहे किंवा इतर हॉस्पिटल वगैरे आहे, इतर संबंधित डिपार्टमेंटपासून त्या जागा भरल्या जातील. आणि या क्लास डिपार्टमेंटसाठी पात्रता एवढी अवघड नाही. एक तर तुम्ही ग्रॅज्युएट असावे किंवा काही ठिकाणी तुम्ही 12वी पास असले पाहिजे, एवढी साधी त्या ठिकाणी पात्रता आहे. आणि काही ठिकाणी क्लार्क पदासाठी टायपिंगची अट आहे आणि काही ठिकाणी टायपिंगची सुद्धा अट नाही. जॉईन झाल्यानंतर तुम्ही 6 महिन्याच्या बाद टायपिंगची एक्झाम देऊन ते सर्टिफिकेट सबमिट करू शकता. एवढी नॉर्मल अट आहे. आणि लक्षात घ्या, या कारकूनच्या पदाला महाराष्ट्रामध्ये 30 ते 35,000 पगार आहे. म्हणजे पहिल्या महिन्याचा पगार 30 ते 35,000 आहे. मला सांगा, एवढा पगार आज कुठं उपलब्ध आहे का? कुठंच नाही. कुठल्याही डिपार्टमेंटला बाहेर प्रायव्हेटमध्ये इतका पगार उपलब्ध नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तलाठी पदाची भरती होणार आहे. त्याची जाहिरात मला वाटते नोटिफिकेशन आलेलं आहे. जाहिरात 2 ते किंवा फार तर पुढच्या वीकमध्ये त्याची नोटिफिकेशन किंवा जाहिरात निघणार आहे. त्याची वयाची पात्रता आहे, जे विद्यार्थी ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि 38च्या आत आहे अशा मुलांना, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तलाठी पदाचा एक्झाम देता येईल. यांचा जो पगार आहे तो पहिला पगार कमीत कमी 25 ते जास्तीत जास्त 35,000 एवढा या तलाठी लोकांना पगार आहे. मला सांगा किती पगार आहे. फक्त आपण तिथपर्यंत काय पोहोचत नाही, आपण इकडं तिकडं भरडतो. त्याच्यानंतर ग्रामसेवक पदाची भरती होणार आहे महाराष्ट्रात लवकर. आणि याची शैक्षणिक पात्रता आहे 12वी. जे मुलं 12वी पास असतील त्यांनी या ग्रामसेवक पदाची परीक्षा द्यायला काहीच हरकत नाही. आणि जर ते मुलं पास झाले तर त्यांना कमीत कमी 20 ते 24,000 पहिला पगार आहे. बघा हे जे स्ट्रक्चर सांगतोय ना, ते पहिल्या पगाराचं स्ट्रक्चर सांगतो. नंतर मग दरवर्षी तुमचा पगार हा वाढत जात असतो. आता बघा आणखी सोपी परीक्षा. काही आमच्या बाकीचे मित्र म्हणतील सर तुम्ही फक्त वर्कच सांगणार आहे, बाकीचं काय? अरे बघा काही लोकांनी ड्रायव्हर पदाला 10वी किंवा 12वी पास पाहिजे. काही ठिकाणी नॉन मॅट्रिक पण चालतं. फक्त त्यांच्याकडे ते ड्रायव्हिंगचं लायसन्स पाहिजे. जर आपल्या कुटुंबातील, आपल्या परिवारातील, आपल्या नातेवाईकामध्ये किंवा आपल्या शेजारी पाजाऱ्यामध्ये जर तुम्ही ड्रायव्हर असतील, आजकाल गाडी प्रत्येकाकडे आहे, लक्षात घ्या, त्या लायसन्सचा फायदा घ्या. आणि ते जर त्या ड्रायव्हिंगच्या पदासाठी जर त्यांनी फॉर्म भरला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, बघा तुम्ही कुठलेही डिपार्टमेंट का, कुठलेही डिपार्टमेंट घ्या, त्या प्रत्येक डिपार्टमेंटला शासकीय गाडी आहे. त्या शासकीय गाडीला ड्रायव्हर लागतो कुठलेही डिपार्टमेंट. आणि तिथलं पद उपलब्ध आहे. आणि जर त्या लायसन्स 8 काय आहे का 10वी किंवा 12वी पास प्लस तुमच्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन्स पाहिजे. जर ते लायसन्स तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही त्या ड्रायव्हर पदासाठी पात्र असाल. पण त्याचे एक काम काय, गाडी काढून टाकायची. आणि त्याचं काम काही राज्याचा कारभार सांभाळायची नाही, त्याला काही IAS आणि IPS ची गरज नाही.
गाडी चालवायची आहे म्हणून, आणि यांचा पगार पहिला पगार 20 ते 25,000 यांचा काय आहे पहिला पगार. आता मला प्रत्येक वेळेस मी 20, 25, 30 जे म्हणतोय ना त्याच्यामध्ये गडबड काय, ग्रामीण आणि शहरी असा भाग येतो. जर आपली अपॉइंटमेंट शहरामध्ये झाली मुंबईमध्ये वगैरे तर आपला पगार जास्त आहे, आणि ते जर अपॉइंटमेंट ठाणे ग्रामीणला झाली, ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण याच्यामध्ये तुमच्या पगारीमध्ये तफावत येते, म्हणून हा पगारामध्ये थोडा फरक पडतो. पण ड्रायव्हर पदाच्या पण जागा खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या सर्व जागा या 2,75,000 पदामध्ये रिक्त आहे. त्याच्यानंतर तुम्ही जाता, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाता, दवाखान्यामध्ये जाता, MSCमध्ये जाता, काही जण मंत्रालयामध्ये जात असतील. प्रत्येक ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक ड्रायव्हर भेटतो, एक मदतनीस भेटतो आणि एक सफाई कामगार भेटतो. आता मला अनेक पद म्हणजे नोकरी मिळवणं फार मला वाटतं फार अवघड काम आहे, एवढं सोपं आहे. आता बघा, आणि स्वयंपाकी बाजूला काही ठिकाणी स्वयंपाकाचे पण कॅन्टीन आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये तिथं कॅन्टीन आहे, आणि त्या कॅन्टीनमध्ये शासकीय पदे भरले जातात. मग त्या कॅन्टीनमध्ये एक स्वयंपाकी भरला जातो, एक सहाय्यक स्वयंपाकी भरला जातो, एक मदतनीस भरला जातो, एक तो साफसफाईवाला एक भरला जातो. असे 4 ते 5 पदं तिथं त्या ठिकाणी भरले जातात. आणि बघा, त्यांची वयोमर्यादा आहे कमीत कमी 19 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वयापर्यंत जेवढे पुरुष आणि महिला असतील ते लोक त्या पदासाठी ते पात्र असतील. आणि जर आपण स्वयंपाकी म्हणून गेला, आता काही म्हणे आहे का, स्वयंपाक करणं आपलं रोजचंच काम आहे, उलट घरी तुम्हाला जास्त स्वयंपाक करावं. सरकार ऑफिसमध्ये अजिबात स्वयंपाक जास्त करायची गरज नाही, कारण आपले घरचे म्हणून आपल्या घरच्या खाणं धाब्यावर जाऊन खायला लागेल. तर ऑफिसामध्ये कोण खाणार, फक्त चहा नाश्ता. परंतु त्या ठिकाणी जो पगार आहे तर या लोकांना पहिला पगार हा 20,000 आहे. लक्षात, पहिला पगार 20,000 आहे. फक्त तुम्ही असं बारीक कसं बारीक म्हणून पगार आपण सुरुवातीला बोलू, एकच ध्येय 10 ठिकाणी खातं नाही करायचं. मला स्वयंपाकी व्हायचे, बाकी कुठं कामच करायचं नाही, स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक. असं जर केलं तर तुम्हाला नेक्स्ट जॉब त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आता बघा, काही तर महिला येतात, बरं झालं त्यांच्यासाठी सांगू, तर प्रत्येक वार्डामध्ये अंगणवाडी येतात. त्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक म्हणून एक पोस्ट आहे, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यक आणि अंगणवाडी मदतनीस. अशा प्रत्येक वार्डामध्ये शासनाची 1 ते 2 अंगणवाडी आहे. त्या अंगणवाड्या त्या लोकसंख्येनुसार असतात, आणि त्या ठिकाणी प्रत्येक अंगणवाडीला 4 पदं आहेत. ते 4 पदं शासन भरतं. आणि बघा, याची पात्रता काय आहे, कमीत कमी 7वी आणि 10वी पास याची पात्रता आहे. म्हणजे जे अंगणवाडी पर्यवेक्षक आहे महिला, तिला 10वी पास पाहिजे, आणि बाकीच्या सेविका, सहाय्यक आणि मदतनीस या 3 ज्या पोस्ट आहेत, या 3 पोस्टला फक्त 7वी पास पाहिजे, आणि सकाळी 2 तासाचं काम आहे. आणि त्यात जर तुम्ही सिलेक्ट झाला, सुरुवातीचा पहिला पगार हा 15,000 पगार आहे. आणि वयाची अट, ज्या महिलांचं वय 21 वर्ष आहे अशा सर्व महिला 21 ते 32 वयापर्यंत अशा सर्व महिलांना अंगणवाडी सेविकांचा पहिला पगार जो आहे हा सुरुवातीचा पगार त्यांचा 15,000 रुपये पगार आहे. बघा, हे माझ्याकडे डाटा आहे, हा सगळा शासकीय डाटा आहे. अगोदर सांगा, खास ही सर्व शासकीय आकडेवारी आहे जी मी खास आपल्यासाठी आणलेली आहे. त्याच्यानंतर नर्सिंगचा जो कोर्स आहे, बघा नर्सिंगचा जर तुम्ही कोर्स केला तो 1.5 वर्षाचा कोर्स आहे नर्सिंगचा. आणि नंतर ज्या महिला किंवा ज्या मुली 10वी आणि 12वी उत्तीर्ण आहे अशा मुलींनी जर दवाखान्यामध्ये जर अर्ज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला नर्स म्हणून जॉब अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. आता इकडं पोलीस भरती लागली आपण, जसं तुम्हाला थोड्या वेळा मी बोललो की पोलीस भरतीच्या जागा त्या 50,000 जागा रिक्त आहेत, आणि 7,231 पदांची भरती ही डिक्लेअर झालेली आहे. तसा जिया भरलेला आहे. म्हणजे तुम्ही सरकार बदललं, काही जण लोक बोलतील अरे सरकार बदललं आता होणार नाही, असं काही नाही. सरकार एकटीच जाते, परंतु तो शासकीय जिया निघाला असल्यामुळे
या ठिकाणी तुमचे पद ते भरले जातील. आता बघा फार अवघड काम नाही. जे मुलं आहेत त्यांना 1600 मीटर धावायचे आणि ज्या मुली आहेत त्यांना फक्त 800 मीटर धावायचे आणि यासाठी त्यांना 20 गुण त्या ठिकाणी मिळतात. नंतर 100 मीटर धावायसाठी 15 गुण आहेत मुलांना आणि मुलींना पण 100 मीटर धावायसाठी 15 गुण आहेत. आणि राहिले दुसरे 15 गुण जे आहेत ते आहे गोळाफेक. मुलांनाही गोळाफेक 15 मार्काचा आहे आणि मुलींनाही गोळाफेक या ठिकाणी 15 मार्क आहे. आता ते मुलींचा गोळाफेक असे उडवत असतो 4 गुण. त्यापेक्षा मोठाले दगड घेऊन आपल्या मुलींनी ते कैऱ्या शेजारच्या घरच्या कैऱ्या तोडलेले आहेत किंवा रस्त्याच्या झाडाचे आंबे असतात त्याच्यापेक्षा मोठा दगड मारून ते आंबे पाडलेले किंवा आपले जे मुलं आहेत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये राजकीय पक्षाच्या काम कार्यामध्ये किंवा शेजाराचे बल्ब लोकांच्या गाड्या आपण मोठा दगड असे नेम धरून मारून फोडलेले म्हणजे एवढे आपण सगळे पराक्रमी राहतात. तर मला म्हणायचे या ठिकाणी जरा गोळा फेकायचा स्वतःच्या करिअरसाठी हा जर मोठा दगड आपण फेकला तर तुमचं करिअर म्हणून जाईल आणि तुम्ही पोलीस व्हा. पुन्हा म्हणतात 800 मीटर कोण पळणार 1600 मीटर कोण पळणार. अरे ते आठवा त्या पोरीला ते हिमा दास भारताची सुवर्ण कन्या आणि बिना चपलाचं ती वाऱ्यासारखं पळाली ते डायरेक्ट दुबईत गेली आणि तिथनं देशाला सुवर्ण पदक मिळालं आणि तिकडनं आल्या भारत सरकारनं तिच्या गळ्यामध्ये डेप्युटी सुप्रीम पोलीस DYSPची माळ त्या गळ्यात टाकली. आज ती मुलगी DYSP आहे आणि तिचा बहुमान राष्ट्रपतींचा बहुमान केला. ही हिमा दास ही आपल्या देशाची सुवर्ण कन्या आहे. आता आपल्याला गोल्ड मेडल मिळवायचं नाही 1600 मीटर पळायचं आणि मुलींना किती पळायचं 800 मीटर. तेवढी एक रनिंग जर केला 5 मिनिटामध्ये पोट तिरीतनं पळून 5 मिनिटामध्ये त्या मुलांनी 1600 मुलींनी 800 मीटर जर धावलं संधीचं सोडून झालं नंतर पळायची गरज नाही. नंतर पोलीसवाले पळतात का बघितलं का तुम्ही हमेशा पोलीस लेट असते त्याच्यामुळे तुम्ही हमेशा लेटच होणार. त्याच्यानंतर बघा अग्निशामक दलाच्या 902 जागांची जाहिरात आली आहे. जे इतर विद्यार्थी असतील त्यांनी त्या 902 जागांसाठी अर्ज करायला काय हरकत नाही. त्याच्यामध्ये जे हेल्पर आहेत त्यांना 10वी पासची अट आहे आणि त्याच्यावरचे जे ऑफिसर लोक आहेत त्यांना 12वी पासची अट आहे. आणि या अग्निशामक दलामध्ये लेडीजला 30% रिझर्वेशन असतात ऑल कास्टसाठी. ज्या काही महिला मुली असतील त्या या अग्निशामक दलामध्ये त्या जाऊ शकतात. आणि बाकी मग अदर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला पोहता वगैरे आलं पाहिजे असे तुम्हाला क्रायटेरिया आहेत ते कुणाला येतील. आणि त्यात जर तुम्हाला कोणाला पोहता येत नसेल तर ग्लोबल स्विमिंग क्लास आहे ते आधी तुम्हाला 8 दिवसामध्ये पोहायला शिकवतील. त्याची गॅरंटी आम्ही घेऊया. बरं हा जरा टेक्निकल भाग करत असताना वेळेचे गांभीर्य पाहत मी थोडं जरा ओरडतं घेतलेलं आहे. पण आपण कागदपत्र काय असं घेऊया. बघा जे कोणी मुलं बघा आम्ही हा जो जनरल प्रोग्राम या ठिकाणी घेतलेला आहे कारण सर्व पदांच्या भरतीसाठी येणारे सर्वच लोक आहेत म्हणून आम्ही असा जनरल प्रोग्राम घेतलेला आहे. त्यानिमित्तानं कमीत कमी जो 8वी पास आहे 8वी पास झालेला व्यक्तीला या ठिकाणी सरकारी नोकरी मिळू शकते. हा याचा काय आहे क्रायटेरिया. मग 8वी असेल 10वी असेल 12वी असेल 15वी असेल 17वी असेल ज्यांना ज्या पद्धतीचा जॉब पाहिजे तुम्ही त्या पद्धतीचा जॉब तुम्हाला मिळू शकतो. ते आणि त्याच्यात लागणारे कागदपत्र आहेत ते बघा तुमच्याकडे 10वी आणि 12वी पास किंवा तुमची शैक्षणिक पात्रता आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. नंबर 2 तुमच्याकडे जर तुम्ही आरक्षणामधून अर्ज करत असाल तर त्या प्रवर्गाचं जात सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं. त्याच्यानंतर तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात याचा पुरावा म्हणून तुम्हाला डोमेसाईल हे सर्टिफिकेट घ्यावं लागेल. डोमेसाईल नावाचं सर्टिफिकेट हे प्रत्येक तालुक्याच्या तहसीलमधून मिळत असतं. ते काही फार मोठी अवघड बाबू नाही आहे. अगदी 4 ते 8 दिवसामध्ये मिळून जाईल. जे नॉन क्रिमिनल गटात मोडतात तर ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांचं पण सर्टिफिकेट हे संबंधित तहसीलमधून मिळत असतं. आणि जर समजा खेळाडू वगैरे असेल किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किंवा राज्य किंवा स्विमिंगचं सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही जोडता तुम्हाला आणखी बरं असतं. पण एवढं होत असताना ज्या महिला आहेत त्या महिलांना काही विशेष सर्टिफिकेटची गरज आहे. त्याच्यामध्ये ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्या महिलांना
विवाह प्रमाणपत्र जोडणं फार गरजेचं आहे. म्हणजे आता तर जनरली सगळ्यांकडे आहेच, पण काहींकडे जर नसेल तर तुम्ही काय करा, ते विवाह प्रमाणपत्र काढून घ्या. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर काही महिलांचे नाव बदलले जातात, म्हणून ज्या महिलांनी स्वतःची नावं वगैरे बदलली आहे त्यांनी त्यांचं गॅजेटचं प्रमाणपत्र उपलब्ध करून ठेवा. जर क्रिमिनल गटामधील जर महिला असतील तर त्यांनी काय करा, ते नवऱ्यांच्या आडनावाचं क्रिमिनल तुम्हाला चालेल. आणि काही महिलांनी जर आंतरराष्ट्रीय विवाह केला असेल त्यांची जात ही काय असेल, मूळ जात म्हणजे ज्या जातीत जन्माला आलेली आहे ती जात त्या ठिकाणी घाई केली आहे. हा सगळा झाला टेक्निकल भाग. अगदी आपण हा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. हा सगळा टेक्निकल भाग झाल्यानंतर तुम्ही म्हणा पगार पण आहे, सगळंच आहे, सुट्ट्या पण फार पैसे आहे. बघा या ठिकाणी 365 दिवस आपण काम करतो, ही शासकीय नोंद आहे, परंतु ज्या सुट्ट्या आहेत का ते टोटल 129 सुट्टे आहेत. त्याच्यामध्ये किरकोळ रजा प्रत्येक शासकीय नोकरदाराला 12 भेटतात, अर्जित रजा 45 भेटतात, मेडिकल रजा 20, ह्या सगळ्या पगारी रजा आहेत आणि रविवारी सुट्ट्या 52, अशा टोटल 129 सुट्ट्या वर्षभरामध्ये सरकारी नोकरदारांना भेटतात. प्लस एखादी महिला डिलिव्हरीला गेली असेल तर तिला 6 महिने पगारी रजा भेटते आणि तिच्या मुलाला सांभाळायला तिच्या नवऱ्याला 15 दिवस ते बालसंगोपन रजा मिळतात. म्हणजे हा एवढा सुट्ट्यांचा पाऊस आहे. मग मला सांगा हे पाहिल्यानंतर तुम्ही का सरकारी नोकरी जॉईन करू नये? तर मी तर सजेस्ट करेन की तुम्ही 100% सरकारी नोकरी जॉईनच करा. आणि प्लस मेडिकल, जर तुम्ही नोकरी असताना जर तुम्हाला काही झालं किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्या सदस्यांना जर काही झालं तर त्यांचा खर्च 90% खर्च हा सरकार करतात. ही अशा टेक्निकल तरच आहेत किंवा ही संबंधित माहिती आहे. आणि याच्यामध्ये लेखी, मैदानी आणि मुलाखत असा या परीक्षेचा टप्पा आहे. विषय जे आहे ते आता महेश सर पुढे सांगतीलच. साधारणतः इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे. त्या परीक्षेनुसार त्या विषयाची काटेरी मागणी आहे, लक्षात घ्या. आणि अभ्यास कसा करावा महेश सर सांग, पुढचा भाग महेश सर घेणारच आहे. परंतु या ठिकाणी जेव्हा आपण या परीक्षेची तयारी करा तर मी स्वतः आणि आमचे मार्गदर्शक महेश सर हे स्वतः तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करतील. ज्यांना फॉर्म भरायचे आहे ते फॉर्म भरण्यासाठी महेश सर तुम्हाला मार्गदर्शन करतील, स्वतः भरून देतील किंवा भविष्यात ज्या काही अडचणी येतील त्या प्रत्येक अडचणी आमच्याकडे तुम्ही विचारू शकता आणि सर तुम्हाला सांगतील. आणि हे करत असताना अगदी मी 1 मिनिटात संपवणार आहे. हे करत असताना अभ्यास कसं करावा हाही फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं अभ्यास करत असताना तुम्ही ठरवा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी तिथं बसलो होतो आणि इकडे चुकून तो मोबाईल माझ्या बंद केला. मी पटकन तिकडे घेऊन ठेवला, कारण ते बोलताना ते वागलं तर माझा पूर्ण सिस्टम निघून जाईल, म्हणून तो मोबाईल मी दूर ठेवला. याचं का? कारण कधी कुणाचा फोन येईल किंवा कधी कुणाचा मॅसेज येईल आणि ते मॅसेजनं आपण विचारतो, पण असं पण नाही तो मॅसेज काय मला राष्ट्रपतीचा येणार आहे का किंवा पवार साहेबांचा येणार आहे का? नाही, आपले दोस्त. परंतु त्याच्यामुळे आपण डिस्टर्ब होतो आणि आपली बोलण्याची म्हणा किंवा अभ्यासाची जी कंटिन्युटी आहे ते संपून जाते. म्हणून तुम्ही लक्ष दिलं का नाही माहीत नाही, मी येताना मोबाईल खिशात काढून ठेवा म्हणलं नको. तसं तुम्ही आज संकल्प करा, ज्या वेळेस तुम्ही अभ्यासाला बसाल त्यावेळेस तुमचा प्राणप्रिय मोबाईल स्विच ऑफ ओपन नका ठेवू. मम्मी बघितलं तर काय करावं, पप्पा बघितलं तर काय करावं, बाबा बघितलं तर काय करावं, शरबाबूचा मॅसेज आला, फोन आला, उचललं नाही कशाला, स्विच ऑफ करू. आणि ठरवा की मी आता इथून पुढच्या 25 मिनिटं अभ्यास करणार आहे. 25 मिनिटं म्हणणार अभ्यास करा आणि पुन्हा तुम्ही बघा 5 मिनिट बघितलं शरबाबूचा मॅसेज आहे का नाही, किंवा तुम्ही काय मी अभ्यास करतो आणि मग स्विच ऑफ करून अभ्यास. हे लक्षात घे, हे आपल्याला अंगीकारावं लागतं. आणि हे असं करत असताना लिंबूपासून सावध राहा. लिंबू फार घातक पाणी आहे. तुम्हाला सांगतो, आपण 1 नंबर दूध आणलं, 1 नंबर बासमती तांदूळ आणले, सुवासिक ते काय महिला टाकतात
खीरमध्ये त्याच्यात खीर टाकली आणि एकदम उत्तम अशी खीर बनवली एकदम. आणि त्या खीरीमध्ये जर एक ड्रॉप लिंबाचा जर थेंब टाकला तर क्षणाचाही विलंब न होता ती पूर्ण खीर खराब होते. तसं या शासकीय नोकरीची तयारी करत असताना त्या लिंबासारख्या मित्रांपासनं, त्या लिंबासारख्या मैत्रिणीपासनं आणि त्या लिंबासारख्या पाहुण्यापासून तुम्ही सावध आहात. कारण बघा, तुम्ही आता येताना तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी आणि पाहुणे म्हटले असतील, काय चालला तिकडं, काय सांगणार ते युट्यूबला बघणारे असे दैवून गेले, स्वतः पण येणार नाही आणि तुम्हाला पण तो देणार नाही. काही पाहुणे काय म्हणतील, आमचा पेंट्या 4 वर्षापासून करतोय, आजू झालं नाही, तुझं काय होणार आहे. हे असे निगेटिव्ह बोलणारे नाटवे म्हणजे आपले हे लिंबू यांना तुम्ही वेळीच ओळखा आणि वेळीच ओळखून तुम्ही कुणासारखं बघा, दशरथ मांझीसारखं राहा. दशरथ मांझी याला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. का मिळाला की तो शेतावर काम करत असताना त्याची पत्नी त्याला डबा घेऊन आली आणि डबा घेऊन येताना त्या डोंगरावर ती पडल्यानंतर ती आजारी पडल्यानंतर तिला लागलं म्हणून तिला जेव्हा दवाखान्यात घेऊन जात होते तेव्हा ते अंतर फार लांब होतं आणि त्या मांझीची पत्नी एक्सपायर झाली, मरण पावली. डॉक्टर म्हणले की तुम्ही 1 घंटा लवकर आले असते तर तुमची पत्नी जिवंत राहिली असती. मग म्हटला त्या मांझीवर डोकं फिरलं, नाही म्हणला, एकच माझ्या जीवनाचं एकच ध्येय आहे, हा जो डोंगर आहे ना, हा डोंगर तोडून काढतो. बघा, त्या डोंगराची उंची होती 360 फूट उंच, 25 फूट रुंद, एवढा मोठा तो डोंगर होता आणि त्याचा एरिया हा 35 फूट होता. त्यांनी ठरवलं की माझी पत्नी या डोंगरामुळे गेलेली आहे आणि लागल्यामुळं या डोंगराला वळसा करून जायला फार वेळ लागायला लागला. तर इथून पुढे जिकडे आपल्या मायपावले असतील, मित्रपरिवार असतील, त्यांना या डोंगरामुळं अडचण येऊ नये म्हणून त्यांनी छन्नी आणि हातोडा घेतला आणि त्यांनी तो अख्खा डोंगर तोडून काढला आणि त्यांनी रस्ता केला. आणि आज तो माणूस दशरथ मांझी हा माउंटन मॅन म्हणून पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. फक्त बायकोच्या प्रेमासाठी एकच ध्येय बाळगून जर तो माणूस डोंगर पडू शकतो, जर हिमादास बिना पायाचं सुवर्णपदक आणू शकते, जर सचिन तेंडुलकर 10वी नापास, जर क्रिकेटचा देव होऊ शकते आणि आता तो नोकरी मी माझं घर आईवडील भाऊ होईल. आय होप तुम्हाला काय मला सांगायचं समजलं असेल. तर आज या ठिकाणी आपण एकच निश्चय करून या ठिकाणी इथून जाऊया. जाण्यापूर्वी माननीय कॅप्टन आशिष दाबले साहेब आणि आमच्या वहिनी यांचेही मी आभार मानतो की आपण या ठिकाणी मला आमंत्रित केला. 2 शब्द किंवा माझा विचार, हा माझा एक विचार या ठिकाणी मला मांडण्याची संधी दिला. आपण अशी संधी मला पुढे द्या अशी अपेक्षा करून मी या ठिकाणी माझी रजा घेतो. धन्यवाद सर, तुम्ही अतिशय मोलाचंच मार्गदर्शन केलं. खरं तर मी बघत होतो की सर जेव्हा बोलत होते तेव्हा तुमच्या मनात एक वेगळी ऊर्जा संचार होती आणि ऊर्जा संचारू का नाही, कारण ज्या स्वप्नांसाठी, ज्या वर्दीसाठी, जे लहानपणीचं आपलं एक स्वप्न असतं, एक ब्रीद असतं, त्यासाठी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि सरांनी यथोचितपणे तुम्हाला, मला असं वाटतं आणि माझी खात्री आहे की पूर्ण क्षमतेने मार्गदर्शन केलेलं आहे. कारण प्रत्येक पोस्ट आणि प्रत्येक विभाग याचं परिपूर्ण तुम्हाला एक आढावा त्यांनी सांगितला आणि प्रत्येक पोस्टसाठी नेमकं काय क्रायटेरिया आहे, नेमकं काय वयोमर्यादा आहे, काय पात्रता आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला समजावून सांगितल्या. पण त्यातली एक गोष्ट मी अधोरेखित केली ते तुम्हाला सांगतो. त्यांनी सचिन तेंडुलकर, लता दीदी यांचं उदाहरण आपल्याला दिलं. त्यामुळे सहजच मला एक गोष्ट सुचली. ती युक्ती अशी आहे, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. म्हणजे काय, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यश मिळवायचं असेल तर तुमच्याकडे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे सातत्य, चिकाटी आणि जिद्द, ह्या 3 गोष्टी जर तुमच्या व्यक्तिमत्वात तुम्ही आणल्या तर जगातला कोणतंच संकट तुम्हाला हरवू शकत नाही. कितीही मोठा डोंगर असला तरी त्या डोंगराला वेढा न घालता त्याला उभा छाटता येतो. हे उदाहरण सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे आयुष्यात जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता हे होत नाहीये, त्यावेळेस सरांचे 2 वाक्य नेहमी लक्षात ठेवा.
की लकीरों पे विश्वास मत कर एक गाणी नसीब ते उनके भी होते जिनके हात नाही होते. त्यामुळे नशिबात कोणाच्या काहीच नसतं. अधिकारी हे जन्माला येत नसतात, अधिकारी हे घडवावे लागतात. आणि हेच ब्रीद वाक्य जपत गेल्या 8 ते 9 वर्ष बदलापूरकरांच्या सेवेत ध्रुव अकॅडमी आली आणि या ध्रुव अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, PSI, STI आणि ASO झाले. अनेक विद्यार्थी तलाठी झाले. अनेकांची स्वप्न अजून पूर्णत्वास जात आहेत आणि अनेक लोकांची यावर्षी सुद्धा अनेक वेगवेगळ्या पोस्टिंगवरती नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे ध्रुव अकॅडमीबद्दल तुम्हाला सांगताना फक्त एकच गोष्ट सांगतो. ध्रुव अकॅडमीचे संचालक आज आपल्यामध्ये आहेत आदरणीय महेश सर आणि आमचे गुरु. खरं तर ध्रुव अकॅडमी ही अकॅडमी नेमकी काय आहे? तुम्ही मुंबईसारख्या शहरात जर गेलात, म्हणजे आपण मुंबईच्या उपनगरामध्येच राहतो त्यामुळे मुंबई मी म्हणालो, मुंबईमध्ये जर तुम्ही गेला तर मोठमोठे अकॅडमी आणि मोठमोठे त्यांचे तुम्हाला लेक्चरचे वर्ग दिसतात आणि भला मोठा एक बाजार दिसतो. या बाजाराच्या पलीकडे विद्यार्थ्यांची गरज समजावून घेत ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेसाठी म्हणून एक संधी उपलब्ध व्हावी यासाठी ध्रुव अकॅडमी सरांनी मुंबईवरून बदलापूरमध्ये आणली आणि बदलापूरमध्ये फक्त आणली नाही तर 9 वर्षामध्ये मी या गोष्टीचा साक्षीदार आहे, सुनील सर या गोष्टीचे साक्षीदार आहेत आणि मला आमचे 2-3 स्टुडंट सुद्धा या ठिकाणी आहेत. आम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहोत की माझे अनेक मित्र जे मीही सरांचे विद्यार्थी त्यामुळे हे तुम्हाला फक्त एक साक्ष सांगतो. अनेक विद्यार्थी माझ्यासमोर जिल्हाधिकारी झालेले आहेत, ASO झालेले आहेत, PSI झालेले आहेत आणि फक्त MPSCचा विषय नाही हा, UPSCमध्ये सुद्धा नाविन्यपूर्ण अशी कामगिरी आमच्या विद्यार्थी मित्रांनी केलेली आहे. अनेक लोक IAS मध्ये आहेत, अनेक लोक IAS झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतो आहे कारण सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि सरांची एका शब्दात जर ओळख करून द्यायची झाली तर मी फक्त एकाच गोष्टी सांगतो. सरांचं नाव महेश आहे म्हणून मी त्यांना एका उक्तीत सांगतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असा गुरु प्रत्येकाला लाभत नाही आणि बदलापूरकर तुमच्यासाठी महेश सर आहेत कारण हे आपल्या भाग्याची गोष्ट आहे. कारण तर अनेक विद्यार्थी स्वप्न बाळगत असतात की मला प्रशासकीय सेवेचं आहे. तर स्वप्नील सरांनी सांगितलं की अनेक म्हणजे अडचणीचा डोंगर तुमच्यासमोर उभा राहतो, जिद्द नसते, चिकाटी नसते, अपयश येत असतं. मग हे अपयश येत असताना फक्त विश्वास नांगरे पाटलांच्या 2 ओळी ज्या सरांच्या भाषणातूनच मी सोडल्यानंतर सरांना जे सांगायचं होतं अभिप्रेत होतं ते सांगतो. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, उठे पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी आदरणीय गुरुवर्य महेश सावंत सरांना विनंती करतो की सर आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही अमूल्य असं मार्गदर्शन करावं. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे महेश सावंत. नमस्कार. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, आपल्या देशाचे संविधान निर्माते, खरं तर भाग्यविधाते असंही म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही, सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दामले मॅडम, माननीय वारांग मॅडम आणि आपण सर्व उपस्थित विद्यार्थीगण, आजच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आपले सूत्रसंचालक आदर्श तायडेजी यांनी सांगितलेलाच आहे. महाराष्ट्राचे लोकमान्य लोकनेते सन्माननीय अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि मग या कार्यक्रमात खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित होतच आहेत. परंतु युवकांना काय देता येईल, आजच्या युवकांना नेमकी कशाची गरज आहे हे ओळखून त्यासाठी प्रयत्न करणारे आपले कॅप्टन आशिष दामले खऱ्या अर्थाने ते कॅप्टन शोधतात. कारण एखादा कॅप्टन जसा अख्ख्या संघाचं नेतृत्व करतो तशाच पद्धतीने आपले कॅप्टन साहेब आपल्या
बदलापूर शहराचं नेतृत्व करत आहे. आणि मग विद्यार्थ्यांना नेमकं खरंच कशाची गरज आहे, काय लोकप्रिय आहे, काय अधिक कशामुळे लोक खेचली जातील, याच्यापेक्षा खरंच कशाची गरज आहे हे ओळखून आता या मार्गदर्शन शिबिराचं त्यांनी आयोजन केलं. आजच्या मार्गदर्शन शिबिरामध्ये सरकारी नोकरी मेगा भरती खरं तर येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. मगाशी स्वप्नील सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हटलंय की जवळजवळ 2,75,000 3.5 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. 3.5 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. आणि जरा बाहेर जाऊन आपण विचारलं की सध्याचा हालवाल काय आहे, तर आपल्याला मला वाटतं की 10 पैकी 8 लोक तरी असं सांगतील की सध्या नोकरी मिळवणं फार अवघड आहे. का होतं असं? नेमका प्रॉब्लेम काय आहे की खरंच नोकरी मिळवणं खूप अवघड आहे? मला वाटतं नोकरी मिळवणं खूप अवघड नाही आहे. प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे की आपल्याकडच्या बहुसंख्य तरुणांना, बहुसंख्य तरुणींना या संधी उपलब्ध कधी होतात आणि असलेल्या संधी कशा प्रकारे मिळवायचं हे माहितीच नसतं. मागची 15 वर्ष आम्ही अकॅडमी चालवतो. या अकॅडमीच्या निमित्ताने हजारो लोक संपर्कात आले, हजारो लोक फोन करून विचारत आहेत. आणि याच्यामधून आम्हाला नेहमी एक गोष्ट जाणवली की यापैकी बहुतेक जणांना त्यांच्या उमेदीच्या वर्षामध्ये या नोकऱ्या कशा मिळतात याची माहितीच नसते. आणि त्यामुळे जेव्हा आमच्या कॅप्टन साहेबांनी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला की जेणेकरून नोकऱ्या कशा मिळवायच्या हे समजावं लोकांना, खरं तर आणखी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा रिस्पॉन्स अपेक्षित होता. पण काही का असेना, काही होतकरू विद्यार्थी ज्यांच्या मनात जिद्द आहे, ज्यांच्यामध्ये लढण्याची ऊर्जा आहे, असे विद्यार्थी आज इथे उपस्थित राहिले. आणि हे खरं तर आजच्या कार्यक्रमाचं खरं यश आहे. सरांनी भरपूर विविध प्रकारच्या नोकऱ्यांबद्दल सांगितलं. अगदी पोलीस भरतीमध्ये 50,000 अधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि खूप सन्मानाची नोकरी आहे. पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल, अग्निवीर सारखी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी मिळणार आहे. वनसेवा असेल, आरोग्य सेवा असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. म्हणजे ज्यांना फक्त नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी हे खूप मोठं दालन उपलब्ध आहे. आणि सुदैवाने मागची 15 वर्ष ध्रुव अकॅडमी हे या मार्गदर्शनात यशस्वी झाली पण आहे. परंतु मला वाटतं की आजच्या या संधीचा उपयोग करून मी तुमच्यासमोर आणखी एका मोठ्या स्वप्न तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न करेन. आणि ते स्वप्न UPSC आणि MPSC परीक्षांचं असेल. एका बाजूला जर गरज लागलीच, जर आपल्याला ज्याला आपण फॉलबॅक ऑप्शन म्हणतो किंवा सेकंड ऑप्शन म्हणतो, खरं तर स्वप्नील सर म्हणाले की दुसरं काही ध्येय ठेवूच नका, एकच ध्येय ठेवा. आणि खरंच सांगतो तेच लोक जिंकतात की ज्यांच्या नजरेसमोर एकच ध्येय असतं. एकच तारा समोर आणि पायातळी अंगार असं सांगून गेले कुटुंबाकडे. आणि असे लोकच खरं तर आयुष्यात जिंकतात. परंतु यापेक्षा मोठं ध्येय ज्यांना आयुष्यात मिळवायचं असेल, ज्यांना खरोखरीने अतिशय सन्मानाचं आयुष्य जगायचं असेल, अशासाठी UPSC परीक्षा आणि MPSC परीक्षा हे खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आणि खरंच खूप सन्मान देणारं एक क्षेत्र आहे. UPSC परीक्षा थोडक्यात समजावं, कदाचित काही लोक नवीन असतील म्हणून थोडंसं विश्लेषण करून सांगतो. UPSC परीक्षा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं या परीक्षेचं नाव, आयोगाचं नाव. MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC केंद्र सरकारसाठी जे काही उच्च अधिकारी निवडायचे असतात त्यांच्यासाठी UPSCच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात.
आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्र शासनासाठी जे उच्च अधिकारी निवडायचे असतात तर त्यांच्यासाठीची परीक्षा MPSC द्वारे घेतली जाते. कोणते असतात हे अधिकारी? UPSC उत्तीर्ण होऊन, खरं तर UPSC अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम कंडक्ट करते, परंतु त्यातही ज्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम बद्दल मी आता बोलतो आहे त्याच्यामधून IAS अधिकारी, IPS अधिकारी, इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले उच्च अधिकारी, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस जे ईडीच्या दाढी वगैरे पडत आहेत ज्याच्याबद्दल आपण टीव्हीवर ऐकत असतो, ह्या मोठ्या मोठ्या सरकारी पदांवर नेमके कोण लोक जातात? हे सर्व लोक हे IAS, IPS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ह्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सर्व्हिसेस मधून जातात. आणि ही जशी UPSC ची परीक्षा आहे तशाच पद्धतीने महाराष्ट्र शासनाची जी परीक्षा आहे MPSC, त्याच्यामधले विद्यार्थी उपजिल्हाधिकारी, थेट DYSP, तहसीलदार यांसारख्या मोठ्या पदांवर विराजमान होतात. खूप मोठी पदं आहेत, पगार भरपूर आहेच, पगार त्यांचा खूप भरपूर आहेच, परंतु त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट जर त्यांच्या आयुष्यात कोणती येत असेल तर या पगाराबरोबर त्यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो. या पगाराबरोबरीने त्यांच्या अधिकार पदाला एक पावर असते, सरकारने दिलेले त्यांना अधिकार आहेत आणि या अधिकाराचा वापर करून कदाचित ते हजारो लोकांच्या आयुष्याला प्रभावित करणारं काम करू शकते. मध्यंतरी आपल्या बदलापूर गावामध्ये एक कार्यक्रम झालेला होता आणि त्या कार्यक्रमाला मुंबईच्या रेल्वेचे पोलीस प्रमुख उपस्थित होते आणि या कार्यक्रमाच्या त्यांच्या भाषणाच्या दरम्यान ते सहजपणे एक वाक्य म्हणून गेले की मुंबईचा पोलीस प्रमुख म्हणून मला काय लाभलं किंवा मी असं काय म्हणतो. म्हणजे आता मी जसं म्हटलं की एक अधिकारी म्हणून हजारो लोकांच्या आयुष्याला तुम्ही प्रभावित करू शकता, खरंच प्रभावित करू शकता. हो, त्याचंच उदाहरण तुम्हाला मी सांगतोय. या पोलीस प्रमुखाने सांगितलं की माझा एक निर्णय योग्य किंवा अयोग्य असलेला निर्णय मुंबईच्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांच्या, लाखो लोकांच्या आयुष्याच्या सुरक्षेचा निर्णय असतो. म्हणजे तो एक निर्णय किती महत्वाचा, किती लाख लोकांना प्रभावित करू शकतो याचा विचार करा. आणि अशा महत्वाच्या पदांवर तुम्हाला जायची संधी UPSCच्या या परीक्षेतून मिळते. याच्यापेक्षा महत्वाची कोणती गोष्ट असेल तर तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर तुम्ही देशाच्या सेवेसाठी करताय, समाजाच्या सेवेसाठी करताय. म्हणजे एका बाजूला खूप मोठा पगार, सरकारी नोकर, उच्च अधिकारी म्हणून मिळणाऱ्या सोयी सुविधा, सुख समृद्धी आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबत येणारा समाजाचा मान सन्मान, समाजाची प्रतिष्ठा आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी काहीतरी भरीव कामगिरी करण्याचा आपल्याला मिळालेली संधी. मला वाटतं की ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन, एवढं जबरदस्त कॉम्बिनेशन दुसऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही करिअरच्या सर्व्हिसमध्ये मिळू शकत नाही. एका बाजूला गलेलंट पगारही मिळतोय, दुसऱ्या बाजूला समाजसेवेची संधी सुद्धा मिळते आणि त्याच वेळी समाजात मान सन्मान, प्रतिष्ठाही मिळते. यापेक्षा आयुष्य आणखीन सुंदर ते काय असावं. आणि मग अशाच प्रकारची संधी तुम्हाला MPSC मधून पण मिळते. आता काय होतं की अलीकडे बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही जेव्हा लोकांना मार्गदर्शन करत असतो त्यावेळी सामान्यपणे लोकांची एक कंप्लेंट येते, एक तक्रार येते किंवा एक मनातली भीती व्यक्त करतात आणि त्याच्यामध्ये सर्रास ही भीती असते की आम्ही UPSCची नाही तयारी करणार, कारण UPSCची परीक्षा ही फारच अवघड असते. ही तक्रार नसली, कारण लोकांच्या मनात ही भीती आहे, पण हा निव्वळ गैरसमज आहे. आणि मग ह्या व्यासपीठावर मी ठासून सांगू शकतो, माझे एक दोन विद्यार्थी समोर दिसते, त्यांच्या समोर सांगतो म्हणजे मी नक्कीच खोटं बोलत नसेल. ही UPSCची
परीक्षा खरंच एवढी अवघड नाहीये, एमपीएससीची परीक्षा खरंच एवढी अवघड नाहीये. मग ही एवढी अवघड का वाटते, का म्हणतात? आणि मला वाटतं की आज ज्या यशस्वी वळणमध्ये आपण उभे आहोत, इथून अगदी हाकेच्या अंतरावर जिकडे जाधव कॉलनी आहे, या जाधव कॉलनीतले 2 विद्यार्थी आत्ताच्या घडीला माझे विद्यार्थी, एक माझी विद्यार्थी UPSC पास झालेले आहेत. म्हणजे आपल्या बदलापूर शहराने भारताला अत्यंत महत्त्वाचे अधिकारी दिलेले आहेत. बदलापूरची स्नेहल काळे, ज्याचा मी बऱ्याच वेळा उल्लेख करतो, अगदी बदलापूर गावामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि मग प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, त्याच्यानंतर ध्रुव अकॅडमीमध्ये ती आलेली मुलगी पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यांनाही अवघड गेलं. एक वेळ असा आलेला होता की स्नेहल मला म्हणाली की सर हा अभ्यास माझ्याकडे होईल नाही, अवघड आहे हा फार. मी म्हटलं फक्त माझ्यावर जर विश्वास असेल सर म्हणून, मार्गदर्शक म्हणून, तर फक्त एक काम कर की आणखी फक्त 6 महिने मनापासून अभ्यास कर, मी जसं सांगतो तसं व्हायला पाहिजे. पण माझ्यावर विश्वास असेल तरच फक्त 6 महिने थांब, नाही तर इथूनच सोडू. त्यामुळे मी माझ्यावर विश्वास ठेवला, आणखी 6 महिने अभ्यास केला आणि जानेवारीमध्ये ती मुलगी स्वतः म्हणाली की सर यावर्षीचा अटेम्प्ट मला द्यायचा आहे. आणि त्या अटेम्प्टमध्ये त्या मुलीने प्रिलिमिनरी एक्झाम पास केली, मुख्य परीक्षा पास केली आणि इंटरव्ह्यू सुद्धा त्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाली. आणि आज ती मुलगी IRS ऑफिसर म्हणून दिल्लीला उच्च पदावर कार्यरत आहे. आणि त्याहीपेक्षा मला कौतुकाची गोष्ट, मुद्दा मी फक्त स्नेहल कार्लेचा, असे अनेक विद्यार्थी आहेत, परंतु स्नेहल कार्लेचं मुद्दा मी यासाठी घेतलं की पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या बदलापूर शहरातली विद्यार्थिनी, बदलापूर शहराची सुकन्या आहे. आणि आज यावर्षी ती मुलगी भारतातले काही अधिकाऱ्यांना भारत सरकारतर्फे जगातल्या उच्च युनिव्हर्सिटीजमध्ये थोडंसं ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. अशा काही निवडक विद्यार्थ्यांमध्ये आपल्या स्नेहलचं नाव होतं. हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट होती. आणि मग हे जर विद्यार्थी, आपल्यातलेच काही विद्यार्थी जर UPSCची परीक्षा असं पहिल्या घटनेमध्ये होत असतील, तर मग आपण का नाही? खरंच अवघड आहे का? नाही, फक्त ठरवणं गरजेचं आहे. आणि एकदा तुम्ही निश्चय केला आणि एकदा ते ध्येय मिळवायचंच आहे, या जिद्दीने तुम्ही कामाला लागला, सरांनी म्हटल्याप्रमाणे एकच ध्येय, ह्या उद्देशाने तुम्ही कामाला लागला, तर मग IAS अधिकारी होणं, IPS अधिकारी होणं हे अशक्य नाहीये. हे सिद्ध झालेलं आहे, आपण ते करून दाखविलेलं आहे. फक्त गरज आहे तुमच्या मनाच्या विषयाची. ज्यांना UPSC अवघड वाटते ते बऱ्याच वेळा MPSCचा ऑप्शन निवडायचा प्रयत्न करतात. असा एक समज आहे आपल्याकडे की UPSCच्या परीक्षेचा अभ्यास फक्त इंग्रजीमधून असतो, इंग्लिशमधून असतो, म्हणून मग UPSC न देता आपण MPSC कडे जायचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षीपर्यंत असंही होतं, MPSCची परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न आणि खालीच्या ऑप्शन अशा प्रकारची असायची. यावर्षी MPSCने तो दरवाजा बंद करून टाकला. यावर्षीने MPSCने पूर्णपणे UPSCचा जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्नप्रमाणे आपल्या परीक्षा घ्यायला सुरुवात केली. पूर्व परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे जशी UPSCची असते तशीच्या तशी, आणि मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह बनवलेली आहे. म्हणजे आपल्याला उत्तरं लिहायला लागतात. जो पॅटर्न UPSCचा आहे तोच पॅटर्न MPSCचा आहे. हा बदल करण्याचा मागचं कारण मी हे तुम्हाला का उदाहरणासाठी सांगितलं त्याचं कारणही सांगतो. जसं मी तू सांगतोय की UPSC परीक्षा द्यायचं हे मोठं स्वप्न आपल्यासारख्या तरुणांनी नक्कीच बघायला पाहिजे. असंच आपल्या शासनाला सुद्धा वाटतं, असंच आपल्या MPSCला सुद्धा वाटतं. आणि म्हणून व्हायचं काय की आतापर्यंत बाकीची सर्व राज्य आहेत, या सगळ्या राज्यांच्या पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झामचं स्ट्रक्चर हे UPSC सारखंच होतं. फक्त महाराष्ट्र असं एक राज्य होतं की ज्यांची MPSCची परीक्षेची वेगळी होती
ही वेगळी होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातनं IAS होणाऱ्या तरुणांची संख्या तुलनेने कमी होती. यावर्षीपासून आयोगाने एक वेगळा निर्णय घेतला. त्याचा हेतूच मुळात आहे की महाराष्ट्रातलं जास्तीत जास्त मुलं UPSC मध्ये सिलेक्ट व्हावे आणि मग भारतामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असावी. यासाठी आयोगाने घेतलेला निर्णय मला वाटतं की याचा फायदा MPSC ची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण त्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल, अधिक चांगल्या पद्धतीचे नोट्स उपलब्ध होतील आणि त्याचवेळी MPSCचा अभ्यास करता करता UPSC ची परीक्षा देण्याची संधी सुद्धा आपल्याला उपलब्ध होईल. म्हणजे तोच अभ्यास जो MPSC ला करत होतो त्याच अभ्यासाच्या आधारावर आपण आता UPSC सारख्या मोठ्या परीक्षेला सुद्धा अप्लाय करू शकतो. बरं, एक मोठी भीती जी होती त्याच्याबद्दल आपण बोलत होतो की ह्या दोन्ही परीक्षा UPSC परीक्षा असू दे किंवा MPSC परीक्षा असू दे यांचा सगळाच्या सगळा अभ्यास आपण गरज पडल्यास आपल्या मराठीतून सुद्धा करू शकतो. अगदी UPSCचा सुद्धा आपण अभ्यास मराठीतून करू शकतो. UPSC ची पूर्व परीक्षा हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये तो पेपर लिहिलेला असतो. परंतु UPSC ची जी मुख्य परीक्षा आहे ही आपण मराठी भाषेतून लिहू शकतो आणि अगदी इंटरव्ह्यू सुद्धा दिल्लीला होणारा इंटरव्ह्यू सुद्धा आपल्याला मराठीतून देण्याची संधी असते गरज पडली तर. खरं तर आजकाल बहुतांश लोक इंग्लिश मीडियम मधलीच असतात, त्याच्यामुळे इंग्रजी बोलण्यामध्ये खूप मोठा चॅलेंजिंग भाग राहिलेला नाही. परंतु तरीही गरज पडली तर आपल्याला मराठीतून बोलण्याची संधी प्राप्त होते. दुसऱ्या बाजूला इंग्लिश मीडियम मधली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आणखी एक चांगली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांना जर MPSC द्यायची असेल, आतापर्यंत व्हायचं असं की MPSC मधलं सगळं मटेरियल मराठीमध्ये उपलब्ध होतं, UPSC मधलं बहुतांश मटेरियल इंग्लिशमध्ये अवेलेबल होतं आणि आता ह्या दोन्ही परीक्षा एकसारख्याच झाल्यामुळे दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. जे लोक इंग्लिश मीडियम मधून प्रिपरेशन करणार आहेत त्यांना भरपूर स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. जे UPSCचा अभ्यास मराठीतून करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. म्हणजे संधी उपलब्ध आहे, त्यासाठीचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, तुमच्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. गरज फक्त आहे की तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं की नाही याचा तुम्ही विचार करायचा. अवघड आहेत का? नाही, कारण या सगळ्या परीक्षांमध्ये विषय हे साधारणपणे 12वी पर्यंतचं हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी हे 12वी पर्यंतचा जो अभ्यास असतो ना त्याच लेवलला प्रश्न विचारले जातात. आपला जो एक स्पेशल सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये थोडासा आणखी डिटेल अभ्यास करायला लागतो. परंतु जर 12वी पर्यंतच्याच अभ्यासावर या परीक्षा होत असतील, अगदी MPSCच्या परीक्षेला आम्ही 5वी पासूनची पुस्तकं 5वी ते 10वीची पुस्तकं आधी पहिलं कंप्लीट करा, त्याच्यामधले नोट्स काढा, त्याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीवर आपण प्रश्न विचारून बघूया, नंतरच ॲडव्हान्स अभ्यासाला जाऊया असंच सांगतो. मग जर 5वी ते 10वीच्या अभ्यासावर तुम्हाला DYSP सारखी मोठी पोस्ट मिळत असेल तर मग यापेक्षा आणखी सोपं ते काय असणार आहे? निदान तेवढी तरी मेहनत करायची आपली तयारी असायलाच पाहिजे. पण त्यासाठी लागेल मनाची जिद्द, त्यासाठी लागेल आपल्या समोर एक स्वप्न आणि ज्यांच्या नजरेत हे स्वप्न असतं, ज्यांच्या अंगामध्ये मेहनत करायची जिद्द असते त्यांच्यासाठी मांझींचं उदाहरण, ते दशरथ मांझी जे आहेत त्यांचं उदाहरण सरांनी दिलंच की त्या माणसाने ठरवलं, अगदी सामान्य कफल्लक माणूस, बरं त्यांच्याकडे छिन्ने आतोडे म्हणजे प्रचंड काही पैसा होता तर काहीच नव्हते त्या माणसाच्या, परंतु तरी पण तो माणूस अख्खा डोंगर तोडू शकतो. आपल्याला तर साधं, आपल्याला ऑलरेडी माहिती असलेले विषय आपल्याला पक्के करायचे, त्याच्यातले प्रश्न शोधायचे. बरं, त्यासाठी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध आहे. अगदी एक गोष्ट, न्यूजपेपर कसा वाचावा आणि इंटरव्ह्यू कसा अपिअर करावा या प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध आहे. एक काळ होता की आपल्याकडची लोक
UPSCच्या प्रिपरेशनसाठी दिल्लीला जायचे. आता काहीही गरज पडत नाही दिल्लीला जायचे. त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या शहरामध्ये मिळतंय. म्हणजे गरज आहे फक्त स्वप्न पाहायचे. आणि हे तुमचं स्वप्न जेव्हा तुम्ही मिळवता, जेव्हा ह्या परीक्षा जेव्हा तुम्ही उत्तीर्ण व्हाल, तेव्हा तुम्हाला स्वतःचा अभिमान असेल. आणि त्याहीपेक्षा तुमच्या आईवडिलांचं स्वप्न, ज्या आईवडिलांनी तुमच्यासाठी स्वप्न बघितलेलं असेल, खस्ता खाल्ला असेल, त्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायची तुम्हाला संधी मिळेल. आणि त्या आईवडिलांना खरोखर आपला मुलगा, आपली मुलगी ह्या पदावर पोहोचली याचा खरोखरीने अभिमान होईल. तो दिवस तो फक्त डोळे मिटून असा विचार करा की ज्या दिवशी मी IAS झालेला असेल त्या दिवशी माझ्या आईला, माझ्या वडिलांना काय अभिमान वाटत असेल माझा. मी स्वतः जेव्हा प्रिपरेशन करत होतो ना, तेव्हा माझं तर स्वप्न होतं की देशाची सेवा करावीच. परंतु मी कायम हा विचार करायचो की जेव्हा मी IAS होईल, जेव्हा मी ही परीक्षा उत्तीर्ण होईल, तेव्हा माझ्या या उत्तीर्ण होण्यामुळे, माझ्या या यशामुळे माझ्या आई वडिलांना समाजात फिरताना किती अभिमान वाटेल. नक्कीच अभिमान वाटेल. तुम्हाला नाही असं वाटत का की आपल्या आई वडिलांनी त्याच अभिमानाने, त्याच ताटमानेने लोकांसमोर जावं आणि लोकांना सांगावं, हा माझा मुलगा. मी बघतोय बरं, स्नेहल कार्लेबद्दल मगाशी मी बोललो, स्नेहल लोखंडेबद्दल मगाशी आपण बोललो. यांची स्नेहल कार्ले वडील आजही आमच्याकडे येत आहेत. आणि त्यांना जो अभिमान असतो की आपली मुलगी दरवेळी ज्या काही अचिव्हमेंट असतात त्या सांगताना त्यांच्या मनावर, त्यांच्या भाषेमध्ये जो अभिमान असतो तो अतुलनीय आहे. आत्ताच आणखीन एक मुलगा रोहन कदम म्हणून 295 आला. ज्या दिवशी रिझल्ट आला, रिझल्ट इकडे आला, इकडे मला फोन आला त्याच्या वडिलांना, सर स्वप्न पूर्ण झालं. तो स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तो जो आवाज भरलेला होता ना, ते ऐकताना आजही मला असं भरून येतं की त्या माणसाने आपल्या मुलाने काहीतरी आयुष्यात जबरदस्त करावं, यासाठी लहानाचं मोठं केलं, एक एक पैसा वाचवला, गरज पडल्यास स्वतःची स्वप्न, स्वतःचा आनंद बाजूला ठेवला, पण मुलांची स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न केले. ज्या दिवशी रिझल्ट लागला आणि ज्या दिवशी मुलगा 295 आला भारतामध्ये, नक्कीच IPS तरी मिळेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या बापाचं स्वप्न पूर्ण झालेलं असेल. तुमच्याही आई वडिलांना एक संधी आयुष्यात अशी द्यायची प्रयत्न करा. यश आणि अपयश हा आयुष्याचा भाग आहे. जुलैचा महिना आहे. याच जुलै महिन्यामध्ये तिकडे पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी ज्या जिद्दीने खिंड लढवली, अंतिमतः त्याच्यामध्ये मृत्यू आला त्यांना, परंतु ज्या जिद्दीने खिंड लढवली आजही इतिहास साक्ष आहे. त्यांचा पराजय झाला की त्यांचा विजय झाला याचा कोणी विचार करत नाही. विचार फक्त आपण याचाच करतो की बाजीप्रभूने जिद्दीने खिंड लढवली म्हणून आमचा राजा जिवंत राहिला. अशा पद्धतीने ह्या ताकदीने लढायची ज्यांना हिंमत असते, या ताकदीने लढायची ज्यांच्यात जिद्द आहे, त्यांनी करावा UPSCचा प्रयत्न, करावा UPSCचा प्रयत्न. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला तुमची जर 100% प्रयत्न असेल तर मी इथून खात्री देतो तुमच्यापेक्षा जास्त प्रयत्न आमच्याकडून केले जाते. पण हिंमत तर करा. असं एक म्हटलं जातं, यश त्यांनाच मिळतं जे अपयशाला घाबरत नाही, भीकच घालत नाही अपयशाला. बऱ्याच वेळा आपण काय UPSCची परीक्षा फार अवघड असते, आम्हाला नाही जमणार, पण दरवर्षी काही लोक होतातच. MPSCची परीक्षा कुठे पास होतात आपल्याकडे. तुमच्याकडे ते नाही होत असतील तरी कुठले ना कुठले तरी होतील. जे होतील त्यांच्यामध्ये तुम्ही असणार की नाही याचा विचार करा. जे नाही होत त्या पळपुट्या लोकांचा विचारच करू नका. जे घाबरून पळणार आहेत त्यांचा इतिहास नाही लिहिला जात. जे घाबरून पळतात त्यांचा इतिहास नाही लिहिला जात. जे लढतात त्यांचाच इतिहास लिहिला जातो. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी तुम्हा सगळ्यांना मी आवाहन करतो, MPSC असू दे, UPSC असू दे, किंवा खूप मोठ्या प्रमाणात संधी देणारी बँकिंग सारखं क्षेत्र असू दे, त्याच्यामध्ये बँक, रेल्वे, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन या क्षेत्रातही दरवर्षी लाखो
संधी निर्माण होतात. पगाराचाच विचार केला तर मुद्दामून सरांनी मगाशी काही पगार वाचून दाखवले. मुद्दामून मी सांगतो की स्टेट बँक ऑफ इंडियाचा प्रोबेशनरी ऑफिसर ज्या दिवशी प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जॉईन होतो तेव्हापासून त्यांची स्टार्टिंग सॅलरी 70,000च्या घरात आहे. 4 वर्ष बघून MBA पास करा, 5-6 लाख रुपये घालवा, त्याच्यानंतर तरी 8.5 लाखाचं पॅकेज मिळतं काय नाही मिळत बऱ्याच जणांना. वर्षभर SBIचा अभ्यास करा, आम्ही खात्री देतो परीक्षा पास होता. फक्त जिद्द मात्र आम्ही जेवढी सांगतो तेवढी असायला. ज्यांचा वारसा आम्ही सांगतोय त्यांचा वारसा तुम्ही खरंच तेव्हा सांगा, तेव्हाच तुम्ही शिवाजी महाराज की जय असं म्हणा की ज्या दिवशी तुमच्यात खरंच लढण्याची जिद्द असेल. नाहीतर फक्त मोठेपण त्यांची सांगायची आणि प्रत्यक्षात स्वतः काही नाही करायचं. शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा अशी जी वृत्ती आहे ही आपल्यालाही असू नये अशी मी अपेक्षा करतो. आजच्या घडीला ही संधी मला मिळाली आणि त्या संधीच्या निमित्ताने तुमच्या समोर हे स्वप्न मला ठेवता आलं. यासाठी खरं तर आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय दामले साहेब यांचं मी मनोमन आभार मानतो आणि अशी अपेक्षा करतो. सरांनी मगाशी म्हटलं की कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला काही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याची संधी मिळू दे. आता उपस्थित अधिकार असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी IAS झालेले बघू दे, IPS होताना बघू दे अशी मी अपेक्षा करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. खरं तर सामर्थ्य आमच्या अंगी आले, शब्द आपले पेलण्याचे, भाग्य आम्हाला लाभले, वक्तृत्व आपले ऐकण्याचे. खरं तर ह्या ओळी मला का सुचल्या, कारण माझे गुरु आहेत सर आणि आम्ही जवळून बघितले की कशा पद्धतीने त्यांनी अधिकाऱ्यांना घडवलेले आहे. मी मगाशी बोलल्याप्रमाणे अधिकारी जन्माला येत असतात, अधिकारी घडवावे लागतात आणि ते घडवण्याचं काम आदरणीय सन्माननीय गुरुवर्य महेशजी सावंत साहेब सर यांनी केलेलं आहे. आणि गेल्या 9 वर्षाचा मी साक्षीदार आहे की या 9 वर्षामध्ये ध्रुव अकॅडमीच्या माध्यमातून, म्हणजे ध्रुव अकॅडमी आधी मालाडला होती, नंतर डोंबिवली, आता डोंबिवलीला अजून आपली एक ब्रांच आहे, त्याच्यानंतर बदलापूरमध्ये. आणि बदलापूरच्या इतिहासात सरांनी फक्त 2च नावं घेतली, स्नेहल कारले ताई आणि स्नेहल लोखंडे. हे दोघंही सरांचे विद्यार्थीच, पण अशा अगणित विद्यार्थी आहेत ज्यांचे नावं या ठिकाणी घेऊ शकतो. ते नावं घेणं शक्य नाही. पण एक मानस असं आहे की सरांनी एक स्वप्न तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. मला फक्त एक बघायचं आहे की सरांनी एक वाक्य आपल्याला सांगितलं की पुढच्या वेळेस आपले दामले साहेब म्हणजे खरं तर आशिष दादा नेहमीच आपल्या तरुणांसाठी काहीतरी करत असतात आणि पुढच्या वेळेस अधिकाऱ्यांचा सन्मानाचा कार्यक्रम या यशस्वी भवनमध्ये यशस्वी झालेल्या लोकांचा करायचा आहे. किती लोक यशस्वी होणार आहे, किती लोकांनी ठाम निश्चय केला आहे जेव्हा सर बोलवते, फक्त एकदा हात वरती केला. 1 2 3 4. अच्छा, म्हणजे जवळपास जेवढे उपस्थित आहेत ते. आणि या दृष्टीची काळजी करू नका, जमा बाळगू नका की या ठिकाणी गर्दी नाही. गर्दीच्या बाहेरचे जे असतात ना तेच इतिहास असतात आणि इतिहास त्यांचाच रस्ता जातो. ते लढण्यासाठी आलेले असतात, ते लढतात. आणि सरांनी जसं सांगितलं की त्या छत्रपती शिवरायांचं आपण उदाहरण देतो, त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, त्यांचा वारसा जर आपल्याला यथोचितपणे पुढे घेऊन जायचा असेल तर ही हिंमत तुम्हाला करावीच लागणार आहे. आणि जसं मगाशी तुम्ही एवढं सर्वांनी हात वरती केले, मला अपेक्षा आहे की सर स्वप्ने सरांनी जसं सांगितलं की पुढच्या वर्षी याच ठिकाणी याच लोकांचा सत्कार करायचा आहे, तर नक्की असे काही IAS, काही IPS, काही IRS, काही IFS आणि यापैकी कोणी नसलं तरी MPCतल्या DYSP, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, BDO कोणीतरी ना असेल. मला अशी अपेक्षा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या स्वप्नासाठी, आपल्या सर्वांसाठी. खरं तर मातीच्या गोड्याला देई नवे रूप कुंभार, मातीच्या गोड्याला नवे रूप देई कुंभार, सहजपणे जन्माला येईल एक नवा आकार. मार्ग सदा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार. आपण आज आला, खरं तर आपण आज आलात, आपले मनापासून आभार, मनापासून आभार. रसिक हो, खरं तर विद्यार्थी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे महेश सरांसाठी, स्वप्ने सरांसाठी, त्यांनी आपल्याला अपेक्षाचं मार्गदर्शन केलं. आणि हा प्रवास इथेच थांबणार नाही. हा फक्त एक कार्यक्रम होता. ऋणानुबंधांच्या अशाच टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊ काही क्षणांसाठी, बोल असावी हृदयामध्ये, शब्द असावे ओठी, समोर आपल्या आहे आभार प्रदर्शनासाठी. कारण आभार प्रदर्शन तितकंच महत्त्वाचं असतं. समारोहाचा कार्यक्रम आभार प्रदर्शनाशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा खरं तर
निशिकांत पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते औचित्य साधून आपण हा कार्यक्रम तुमच्या भेटीसाठी आणला. UPSC MPSC यांसारख्या परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि वेगळा भरती जी आता होणार आहे त्याच्यासाठी एक मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात ज्यांनी मोलाचा हातभार दिला ते आपल्या सर्वांचं आदरस्थान लाडके नेते आशिषजी दामले साहेब, वहिनी प्रियंका दामले मॅडम, या दोघांचंही मनपूर्वक आभार मॅडम. तुम्ही इतका चांगला या ठिकाणी कार्यक्रम आमच्या विद्यार्थी मित्रांसाठी आणला. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दादांसाठी आणि वहिनीसाठी. ज्यांनी या कार्यक्रमाचं असं प्रास्ताविक केलं आहे. प्रत्येक प्रशासकीय सेवेचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याला त्याचं जे स्वप्न आहे त्याच्यासाठी ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे स्वप्नपूर्णचा एक मार्ग तो दाखवला. असे आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक लेखक स्वप्नील सोनवणे सर आपल्याला एक सफल मार्गदर्शन केलं. सर धन्यवाद. आपण आमच्या विद्यार्थी मित्रांना प्रत्येक सेवेबद्दल एक परिपूर्ण अशी माहिती दिली. एकदा जोरदार टाळ्या झाला सर्वांसाठी. आणि खरं तर वहिनी आज बोलल्या नाही पण वहिनीच्या मनात सुद्धा एक इच्छा असेल. वहिनी तुमच्या माध्यमातून एक सांगून देतो की हे यशस्वी भवन हे त्याच लोकांसाठी आहे जे या ठिकाणी श्रोते म्हणून येतात आणि पुढे त्यांचा उद्धार या ठिकाणी यशस्वी झाल्यानंतर होतो. म्हणून कदाचित या भवनाचं नाव यशस्वी भवन आहे. आणि या यशस्वी भवनामध्ये पुढच्या वर्षी आपल्यातही काही यशस्वी विद्यार्थी आम्हाला हवेत आणि ते नक्कीच असतील. खरं तर हे सगळं करत असताना हा कार्यक्रम पार पाडावा यासाठी सूत्रसंचालकाची गरज असते आणि माझी निवड केली. सर खरं तर गुरुवर्य महेशजी सावंत सरांनी मला वेळेवर सांगितले आदर्श तुला हे करायचं आहे. मी सरांना कधीच नकार देत नाही कारण मी MPSCचा एक विद्यार्थी आहे आणि हे सगळं करत असताना माझ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी मला हा कार्यक्रम करता येतोय. त्याबद्दल ही संधी मला दिल्याबद्दल कॅप्टन आशिष दामले साहेब, वहिनी, स्वप्नील सर, महेश सर सर्वांचे आभार. माझ्यासाठी टाटा वाजवलं तरी चालेल. मगाशी मी बोललो की टाळ्या वाजवला तर प्रेम मिळतो, विश्वास मिळतो, आपलेपणाची साथ मिळते. रसिक हो तुमच्या टाळ्यानंतर जगण्याची एक नवी प्रेरणा मिळते आणि बोलण्याचीही नवी प्रेरणा मिळते. म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या सर्व मान्यवरांसाठी. त्याच्यानंतर हा कार्यक्रम गेली 2 तास त्यांनी यथोचितपणे पार पाडला असे आमचे खरं तर काका, मला खरं नाव माहिती आहे क्षमा असावी, पण हा कार्यक्रम साऊंड आणि ही जी माईक ही जी पूर्ण सिस्टीम आहे या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि या कार्यक्रमाचं संयोजन म्हणून ज्यांनी आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला ही जबाबदारी पेली असे आमचे आदरणीय एकत्र उभे राहा आमचे विठ्ठल मोरे सर हे नाव राहून मोरे सर असते तर आता कार्यक्रम झाला नसता. कारण आपल्या सरांनी सांगितलं की कार्यक्रम करायच्या नंतर ती पूर्ण जबाबदारी मोरे सरांनी पार पाडली. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करतो. आणि सत्य शेवटी खरं तर तुम्ही या ठिकाणी 2 तास हा कार्यक्रम निमूटपणे ऐकला, शांततेने ऐकला, शांत चित्ताने ऐकला आणि या ठिकाणी स्वप्न घेऊन जाता आहात. मला खात्री आहे स्वप्न घेऊन जाता येत ना, हो की नाही? आवाज नाही एकदा जोरदार हो की नाही? म्हणजे आवाज आहे. गर्दी कमी असली तरी आवाज जास्त असला पाहिजे. हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात. हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात. भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात. मिळतात इथे माणसे लाखोंनी हजारोंनी, मिळतात इथे माणसे लाखोंनी हजारोंनी, पण तुमच्यासारखे विद्यार्थी मात्र रोज मिळत नसतात, रोज मिळत नसतात. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराज, ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली, त्यांच्या समोर शपथ घेऊयात. या ठिकाणी जाताना सरांनी जे अमूल्य मार्गदर्शन आपल्याला केलं त्या मार्गदर्शनाची आपल्याला शपथ आहे. तुम्ही जिथे कुठे असाल त्या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प या ठिकाणी करूयात. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी व्यासपीठाच्या आणि अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. जय शिवराय, जय शिवराजे, जय महाराज. या ठिकाणी जरी कार्यक्रम संपला असं जाहीर झालं तरी पण आपला यथोचित सत्कार आणि आपला जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा सत्कार करायचं राहिलं ते. तर मी वहिनींना विनंती करतो की आपले महेश सर यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे खरं तर वेळेचं बंधन होतं त्यामुळे सत्कार समारंभाला आपण विलंब केला नाही. जोरदार टाळ्या झाला पाहिजे गुरुवारी महेश सरांसाठी. वहिनी सरांचं स्वागत करतात. तसेच आपले वक्ते आणि लेखक स्वप्नील सर यांचं पण स्वागत करून त्याच्यासाठी त्यांना विनंती करतो. प्रत्येक सेवेबद्दल तुम्हाला परिपूर्ण माहिती देणारे स्वप्नील सर आपल्यासमोर आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि या कार्यक्रमाचे व्यवस्थित आणि एकदम सूत्रबद्ध सूत्रसंचालन केलं आमचे मित्र आदर्श तायडे
यांचं स्वागत मी यांना करायला विनंती करतो. आदर्शसाठी स्वागत. अनुजा यांना सांगतो तुमचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्या स्वागत करतो. आणि सरतेशेवटी हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी अधोरेखित करू इच्छितो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा एवढी सदिच्छा.